नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. करीत शुभम पवार. तर आजच्या या लेक्चरमध्ये 2-4 दिवसाच्या आडानुसार आपण आज हे लेक्चर बनवत आहोत. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचा तो म्हणजे जो हिमालय पर्वत कसा निर्माण झाला याची आपल्याला सखोल माहिती आज याच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत. हिमालय पर्वताची निर्मिती. तर आज आपण बघणार आहोत हिमालय पर्वताची निर्मिती. जो अल्फ्रेड वेगनर भूखंडाचा सिद्धांत अल्फ्रेड वेगनर 1912 मध्ये लावला होता. अल्फ्रेड वेगनर यांनी 1912 मध्ये एक सिद्धांत म्हटला. त्याचं नाव आहे भूखंडाचा सिद्धांत. भूखंडाचा सिद्धांत. यांनी म्हणला कोणता? भूखंडाचा सिद्धांत. आता एक बघा, हिमालय पर्वताची निर्मिती कशी झाली. आता आपले हिमालय पर्वत असा आहे. आपल्याला बघायला मिळते वरून खाली लेसर हिमालय, ट्रान्स हिमालय आणि मध्य हिमालय अशी आपण जो हिमालयाची जो निर्मिती बघतो वरून खाली असं खाली खाली जाते आहे. वरून उंचीनुसार खाली जातो. तर अल्फ्रेड वेगनर यांनी कशा प्रकारे आपल्याला हिमालयाची निर्मिती झाली याचा आपण या सिद्धांतानुसार त्यांनी मांडलेला आहे. तर तो सिद्धांत आज बघणार आहोत. त्याच्यातच आपल्याला हिमालय पर्वताची निर्मिती कशी झाली हे आपल्याला दिसून येते. तर हे आहे पॅन्जिया आणि गोंडवाना असे दोन भागाचे नाव पडलेले आहेत. पॅन्जिया आणि गोंडवाना. पॅन्जिया आणि गोंडवाना. वरचा उत्तर भागाला पॅन्जिया म्हणला त्यांनी. उत्तर आता उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका जो आहे ना त्याला म्हटला तो पॅन्जिया. आणि जो खालचा भारत, चीन, नेपाळ, श्रीलंका याला आपण गोंडवानामध्ये झाला होता दक्षिण साईडला. तरी बघा आता कसं झाला. इथं आपला छोटासा याच्यात आपला भारत होता. याच्यात भारत कोणात होता? गोंडवानामध्ये. गोंडवानामध्ये होता भारत. आता भारत आहे भाऊ, भारत आहे. भारत याच्यात आहे कोणात? गोंडवाना आणि पॅन्जिया हे झाले. आता एकत्र आले म्हणून हे साईडचा जो भारत आहे आणि हे प्लेट आणि हे एकत्र आल्यावर असं निर्माण झालं. जो पडलेला होता ना तो पांजिनी आहे आणि ते गोंडवाना आहे. एकत्र झाले. काही देश एकत्र झाले आणि जो भारत होता तिकडे साईडला ना साईडला जो भारत असं साईडला होता. एक साईडला होता. जो एक वरची याचीच प्लेट आहे अशी प्लेट होती बरोबर चीनचा साईड. आजचा चीनचा साईड आणि एक भारताचा खालचा अर्धा पट्टा. एक पट्टा नव्हता, फक्त असं पट्टा होता. तर ए आणि ए प्लेट एकत्र आल्यावर असा हिमालय पर्वताचं आपल्याला निर्माण झाल्याचं दिसून येतं. यालाच आपण म्हणतो शिवालिंग पर्वतरांगा एकच आहे. या दोघही प्लेट एकत्र धडक लागली. दोन्ही प्लेटाची इकडून एक प्लेट आली, इकडून एक प्लेट आली, खालून एक प्लेट वरी गेली. असं ही प्लेट इकडून आली. समजा ही दोन्ही प्लेट
टक्कर लागली, एकावर एक टक्कर लागल्यावर तर दोन्ही प्लेटाची असं दाब निर्माण झाला आणि जो खालची माती आहे ती वरी झाली आणि त्यालाच आपण म्हणतो हिमालय पर्वत. अशी तुमच्या अल्फ्रेड वेगनर भूखंडाचा सिद्धांत यानुसार त्याच्यामध्ये UPSC MPSC आणि कोणती बी इतर कंबाईन आणि सरळ सेवामध्ये खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे आणि आपल्याला माहिती पण पाहिजे की हिमालय पर्वत कसा निर्माण झाला. अशा दोन्हीच्या भारानुसार खालची जो दाब असा एकत्र दाब आल्या, जो भार एकत्र आला दोन्ही, तर ते खालची जी माती आहे ते वरी जाणार की नाही. असं तुम्ही दाबले तर हे वरी काय जाणार, खालची माती वरी जाणार की नाही. तसा तो दोन्ही पट्टा एकत्र असं कंबाईन झाली आणि खालची माती वरी आली, त्यालाच आपण म्हटलो हिमालय पर्वत. आजचा तुमचा हिमालय पर्वत आपण बघलेला आहोत. असं तुमच्या हिमालय पर्वताची निर्मिती झाली. परीक्षामध्ये येऊ शकते, खूप वेळा विचारलेला आहे. तर अल्फ्रेड वेगनर यांनी भूखंडाचा सिद्धांत कोणी मांडला, तर अल्फ्रेड वेगनर केव्हा मांडला, 1912 मध्ये. तर असे दोन कोणते भाग पडला होता तरी पेंजे आणि गोंडवाना असे 2 नाव ठेवा, लक्षात ठेवा. याची माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. धन्यवाद.